नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, यावर्षी खूप छान पाऊस झाला आहे, अतिवृष्टी झाली आहे आणि हा पाऊस म्हणजे रब्बीसाठी वरदान ठरला आहे. आणि यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कांदा पिकाचं उत्पन्न जास्त घेतलं जात आहे. कारण इतर वर्षापेक्षा यावर्षी जास्त कांद्यावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. आणि अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण शेतकरी मुदतीच्या आत काही गोष्टी करत नाही आहे आणि मुदत संपल्यानंतर परत पळापळ करायला आणि परत त्या कामाला उशीर व्हायला एक वेळेस त्या कामातून वंचितही राहायला भाग पडतो. त्यामुळे त्या माध्यमातूनच आपण शेतकऱ्यांना वेळेच्या अगोदर एक पॅनिक करण्याचा व जागृत करण्याचा प्रयत्न आजपर्यंत सर्व व्हिडिओमधून आपण केलेला आहे आणि आजच्याही व्हिडिओमधून आपण करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यावर्षी कांद्याचं पीक महाराष्ट्रामध्ये भयंकर घेतलं जात आहे. भयंकर कांदा शेतकऱ्याच्या माध्यमातून लावण झालेली आहे. परंतु जितका कांदा जास्त तितका भाव कमी, अशा घटना घडू शकतात. या अगोदरही घडलेल्या आहेत. त्यामुळं आपण सावधान राहणं गरजेचं आहे. नेमकं काय करावं लागेल आपल्याला? शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी कांदा पिकवलेला असेल, कांदा लावलेला असेल, तुम्हाला ज्या भावाने विकायचा आहे त्या भावाने विकू शकता. परंतु जो भाव आहे तो भाव आपल्या फायद्याचा आहे का? त्या जो कांदा आहे त्यातून आपला जो लागवड जातो, खर्च जातो, तो खर्च तर आपल्याला निघेल का? यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये कांदा पीक जास्त असल्यामुळे कांद्याला भाव कमी येण्याची दाट शक्यता असू शकते. कांद्याला भाव कमी येऊ नये, कांद्याला जास्तीत जास्त भाव यावा आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर व्हावी, सर्वांचीच अपेक्षा आहे. परंतु त्यातूनही आपलं नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन कांदा अनुदान मोहीम देत असतं. आता यावर्षी अजून चालू केलेली नाही आहे, परंतु हे घडू शकतं शेतकरी मित्रांनो. आणि त्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातून आपला फायदा होणार आहे. जर कांदा कमी भावाने गेला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कांदा अनुदाना माध्यमातून क्विंटल मागं काही रक्कम दिली जाते. या अगोदरही खूप शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि भविष्यातही दिली जाऊ शकते. यावर्षी अजून तसं काही घडलेलं नाही आहे, पण घडायच्या अगोदर शेतकऱ्यांनी सावधान राहून काही गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण जर कांद्याचं अनुदान तुम्हाला पाहिजे असेल शेतकरी मित्रांनो, तर 14 जानेवारीच्या आत तुम्हाला कांद्याची नोंद सातबाऱ्यावर करणं गरजेचं आहे. कारण ही नोंद खूप महत्त्वाची आहे. कारण जर सातबाऱ्यावर नोंदी असल्या तरच कांद्याला क्विंटल मागं अनुदान भविष्यात मिळू शकतं. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना गेल्या वेळेस नोंदी नसल्यामुळं खूप शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं नाही आहे. त्यामुळं अशा गोष्टी घडू नये यासाठी आपल्याला भरपूर वेळ आहे. अजून 14 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर कांद्याची नोंद करून घ्या. जर नोंदी नाही झाल्या तर तुम्हाला अनुदानापासून वगळलं जाऊ शकतं. जर तुम्ही पीक विमा कांद्यावर रब्बीचा भरला असाल तर तुम्हाला त्यातूनही वगळलं जाऊ शकतं. त्यामुळं तुम्ही ई पीक पाहणीच्या माध्यमातून तुम्ही जर कांदा लागवड केलेली असेल, कांदा लावण केलेली असेल, तर ही नोंद करणं तुम्ही गरजेचं आहे. तर तुम्हाला क्विंटल मागं राज्य शासन जितके काही रक्कम राज्य शासनाकडून मंजूर होईल तितकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये पडू शकते. खरीप रब्बीचा पीक विमा जर तुम्ही भरलेला असाल कांद्यावर, तर तो पीक विमाही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पडू शकतो. परंतु नोंद असणं गरजेचं आहे. त्यामुळे या महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकावर पीक विमा भरला आहे, जर तुम्ही पीक विमा भरलेला नसेल तर कांदा लागवड केलेली असेल आणि तो कांदा मार्केटला जर तुम्ही घालणार असाल, तर सातबाऱ्यावर ई पीक पाहणीच्या माध्यमातून तुम्ही कांद्याची नोंद करून घ्या. कारण ऑनलाईन नोंदी पाहूनच त्या अनुदानाचं वितरण केलं जाऊ शकतं. जरी या महाराष्ट्रामध्ये सध्या कांदा अनुदान जाहीर झालेलं नसेल, तरीही भविष्यात ह्या घटना घडल्या जाऊ शकतात. कारण कांद्याचं प्रचंड उत्पन्न जर झालं
भाव जर घसरला तर राज्य सरकारकडून कांदा अनुदान देण्याची मोहीम सुरू होऊ शकते आणि त्यासाठीच पुढे आपण जागृत होऊन पॅनिक होऊन या गोष्टी तयार करून राहणं गरजेचं आहे. भविष्यात तुम्हाला या गोष्टीची अडचण येणार नाही. त्यामुळं 14 जानेवारीच्या आत ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकावर पीक विमा भरला आहे व शेतामध्ये कांदा लागवड केलेली आहे, जे शेतकरी कांदा मार्केटला विकणार आहेत अशा शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर ई पीक पाहणीच्या माध्यमातून कांद्याची नोंद करून घ्यावी. हीच सर्व शेतकऱ्यांना एक अपडेट द्यायची होती शेतकरी मित्रांनो. कारण ही वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही मार्केटला कांदा घातल्यानंतर किंवा अतिवृष्टी गारपीट अशा काही गोष्टी घडल्यानंतर जर सातबाऱ्यावर जर नोंद कांद्याची नसेल किंवा इतर पिकाची नसेल तर ते राज्य शासनाकडून मदत मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. यासाठीच सर्व शेतकऱ्यांनी रब्बीच्या ई पीक पाहणीमध्ये जर तुम्ही कुठलीही पीक असो, आज कांदा असो, ज्वारी असो, गहू असो, हरभरा असो, या सर्व पिकाच्या नोंदी करून घ्या. भविष्यात जर सरकारनं अनुदान जाहीर केलं, कांद्याचं अनुदान असो वेगळं, त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अशा काही गोष्टी जर घडल्या तर त्या पिकाच्या अनुदानासाठी ई पीक पाहणीची नोंद त्या सातबाऱ्यावर असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यासाठी शेतकरी स्तरावर 14 जानेवारीपर्यंत मुदत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीच्या माध्यमातून आपण पेरलेल्या सर्व पिकांची नोंद सातबाऱ्यावर करून घ्या. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.